नवरात्री उत्सवामध्ये देवीला हाक मारली तर देवीने देखील माझी हाक ऐकली. जर तुम्ही रेड रोडला इथे देवीच्या दर्शनाला यायचा विचार करत असाल आणि जर तुम्ही लेडीज असाल तर तुम्ही येण्याचं टाळा असं माझं प्रकर्षाने म्हणणं आहे. त्याचं कारण म्हणजे तर नमस्कार मंडळी, मी आहे शशांक आणि मी तुमचं स्वागत करतो टीआर मुंबईच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मुंबई देवी दर्शनाच्या 4थ्या भागामध्ये. तर पहिल्या 3 भागांमध्ये आपण मुंबईतील सुप्रसिद्ध असं नवरात्री उत्सवांना पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण लालबाग, चिंचपोकळी, आर्थर रोड, भायखळा, डोंगरी, कामाटीपुरा, खेतवाडी या सर्व एरियामधल्या देवींचं दर्शन घेतलं होतं. तर आत्ता आपण आलो आहोत सायनला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील असे खूप सारे जे मोठ्या मोठ्या आणि उंच अशा देवींच्या मूर्त्या आहेत आणि प्रसिद्ध आहेत त्यांचं आज दर्शन घेणार आहे. जसं आपण गणपतीच्या टायमामध्ये खेतवाडीमध्ये जातो आणि तिथे खूप उंच उंच मूर्त्यांचे दर्शन घेतो ना, तसं ह्यावेळेला आपण मुंबईतील या अशा भागामध्ये आलो जिथे देवींच्या उंच उंच मूर्त्या असतात आणि खूप प्रसिद्ध अशा मूर्त्या असतात. तर चला जाऊया आपण त्यांच्या दर्शनाला. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या लोकांपर्यंत पोचवा जे इथे येऊन दर्शन घेऊ नाही शकत किंवा ज्यांना माहिती नाही आहे की मुंबईमधील ह्या भागामध्ये देवींचं सुंदरसं स्वरूप असतं आणि खूप उंच उंच मूर्त्या देखील असतात. जाऊया तिकडे आणि जाऊन देवींचं दर्शन घेऊया. सो लेट्स गो. सायनची आई भवानी. सायनची आई भवानी वाघावर बसली आहे आणि खूप सारे शृंगार वगैरे सोन्याचे दागिने आहेत. आईला 4 भुजा आहेत. असं सुंदरसं स्वरूप आहे सायनच्या आई भवानीचं. ती सायनची आई भवानी या सोसायटीच्या आवारात बसते आणि इथे मस्त मोठा गरबा होतो संध्याकाळच्या टायमाला. तर आत्ताच आपण सायनच्या भवानी मातेचं दर्शन घेतलं. आता आपण जाऊया मुंबईच्या माऊलीचं दर्शनाला आणि तिकडनं मुंबईच्या माऊलीचं दर्शन देखील घेऊया. हे बघा मग मुंबईच्या माऊलीचं गेट आहे आणि वरती देवी आणि त्याच्या बाजूला 2 हत्ती आहेत. सुंदर असं गेट बनवले बघा इथे. इथे देखील हत्ती आहे आणि वरच्या बाजूला देखील 2 हत्ती आहेत देवीच्या बाजूला. त्यासोबत या साईडला देखील एक हत्ती आहे. म्हणजे हत्तीशी रिलेटेड म्हणजे गणपती बाप्पा किंवा हत्तीशी रिलेटेड काहीतरी मुंबईच्या माऊलीला डेकोरेशन असणार आहे आतमध्ये असं मला वाटतं. ते आज जाऊन आपण चेक करूया. मुंबईची माऊली, चला आज जाऊया. हे बघा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सुरुवातीलाच गेटजवळ. त्याची जेव्हा आपण आलो होतो ना इथे तेव्हा दोन्ही बाजूला विष्णूचे दशावतार रूप होते सुरुवातीला गेटच्या जवळ आणि आता यावेळेला त्यांनी असं छानपैकी असं डेकोरेशन केलं आहे त्याच्यामध्ये मोस्टली हत्ती आहेत. आणि हे मेन मंडप जिथे मुंबईची माऊली विराजमान आहे. तर आता आपण आलो आहोत मुंबईच्या माऊलीच्या दर्शनाला आणि तिकडे आपल्याला ना 2 पऱ्या दिसत आहेत ज्यांना फुलपाखराप्रमाणे पंख आहेत. तर देवीच्या प्रभावामध्ये आपल्याला पाठीमागे दिसत आहेत कुबेर भगवान. मागच्या वेळी तिकडे कल्की होते विष्णूचा अवतार, पण यावेळी आता कुबेर भगवान आहेत. म्हणजेच कुबेर भगवानांची थीम आहे. खूप सुंदर. देवीचं खूप सुंदर स्वरूप. बरेचसे सोन्याचे दागिने, सोन्याचा हात, स्त्रीला सोन्याचा हात आहे. या हातामध्ये कमळ आहे आणि इकडे देवी आहे. सेम त्या बाजूला कमळ, कमळामध्ये शंख आहे आणि त्रिशूळ. त्यासोबत देवीला खूप सारे दागिन्यांमध्ये हार, मंगळसूत्र असे दागिने ते पण सोन्याचे. खूप सुंदर दिसते देवी. हे बघा इकडे आर्टिस्ट आहेत ना, देवीचा फोटो ड्रॉ करतात कॅनव्हासवर.
या ताई त्या आर्टिस्ट आहेत ज्या त्या देवीचा फोटो या कॅनव्हासवर बनवतात. हे बघा किती ॲक्युरेसीने बनवतात. जो फोटो आहे तो आणि सेम टू सेम आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. आपण पाहिलं मुंबईची माऊली, तिचं स्वरूप एकदम खूप सुंदर होतं आणि तिथे एक आर्टिस्ट पण होते जे ड्रॉ करत होते कॅनव्हासवर देवीच्या मूर्तीला, म्हणजे देवीच्या चेहऱ्याला सेम टू सेम त्यांनी ड्रॉ केलं होतं. खूप सुंदर. तर चला आता जाऊया आपण मुंबईच्या मुंबईच्या भवानी मातेच्या दर्शनाला. सारखं मुंबईच्या माऊलीचंच नाव येते कारण त्यांच्याच जागेवर उभं आहे ना म्हणून. चला, मुंबईच्या माऊलीच्या दर्शनाला जर तुम्हाला यायचं असेल तर GTB नगर म्हणजेच मुंबईच्या हार्बर लाईनच्या मार्गावर आपल्याला गुरु तेग बहादूर नगर म्हणजेच GTB नगर इथे लास्टला म्हणजे कुर्ला साईडला जर आपण जात असाल तर शेवटचा डबा पकडला तर तिकडनं जो ब्रिजवरनं येतो तर तिथून मोजली 5 मिनटाच्या अंतरावरच मुंबईच्या माऊलीचं मंडप आहे आणि तिथूनच हार्डली 1-2 मिनटाच्या अंतरावरच मुंबईच्या आई भवानीचं मंडप आहे. तर जाऊया आता मुंबईच्या आई भवानीच्या दर्शनाला. तर आता चालता चालताना मध्येच मला प्रतीक्षानगरची आई सप्तशृंगीचं दर्शन होतं म्हणजे त्या एरियामध्ये. तर जाऊया आणि तिकडे दर्शन घेऊया कारण त्यांचं स्वरूप ना थोडंसं वेगळं आहे. प्रतीक्षानगरची आई सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. इथली खास बात अशी आहे की ना त्या अशा एका स्वरूपात आहेत जे पाहायला खूप कमी मिळतं. तर जाऊया आणि प्रतीक्षानगरच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊया. त्याचं नाव सप्तशृंगी का तर कारण सप्तशृंगी सदनामध्ये ही देवी बसते आणि इथले नवरात्रोत्सव होतं. तर हे बघा मी जे बोलत होतो ना प्रतीक्षानगरची आई सप्तशृंगी ती स्वामींच्या अवतारामध्ये, स्वामी समर्थांच्या अवतारात. आणि त्यांच्या पाठी दत्तगुरू आहेत आपले. तर मगापासून आपण मी बोलत होतो की मुंबईच्या आई भवानीच्या दर्शनाला जायचं आहे. तर आता मी येऊन पोचले मुंबईच्या आई भवानीच्या प्रवेशद्वाराजवळ. मुंबईची आई भवानी म्हणजे अष्टविनायक नवरात्रोत्सव मंडळाचं मुंबईची आई भवानी. तर चला आज जाऊया आणि आता तिचं दर्शन घेऊया. खूप सुंदर असा मुंबईच्या आई भवानीचा प्रवेशद्वार बनवला आहे. बघू शकतो दोन्ही बाजूला आपल्याला हत्ती नजरेस पडतात आणि आतमध्ये मुंबईची आई भवानी आहे. लास्ट टाईम मी ज्या इथे आलो होतो ना तर यावेळी इथे मुंबईतील जेवढे पण शक्तिपीठं होती सर्व देवींचे दर्शन आपल्याला इथे होत होते. तर आता आपण बघूया आतमध्ये यावर्षी काय बनवलं आहे. सगळ्यात जबरदस्त जवळचं स्टेशन म्हणजेच GTB नगर आणि GTB नगरमध्ये प्रतीक्षानगरच्या इथे लिहिले ना आपलं प्रतीक्षानगर तिकडेच आपल्याला यायचं. तिथे समोरच आहे मुंबईची आई भवानी. हे बघा आपले प्रतीक्षानगर असं लिहिलेलं आहे ना तिथेच आहे मुंबईची. आणि इकडे बघा शाळेतली मुलं. कोणती शाळा स्कूल कोणती आहे? SIS विजयासो. तर हे मुंबईच्या आई भवानीचं मंडळातलं डेकोरेशन केलेलं आहे यावर्षीचं. आणि इकडे आतमध्ये आई भवानी आहे. हे बघू शकतो मुंबईच्या आई भवानीचं गाभारा आहे आणि गाभाऱ्यामध्ये आई विराजमान आहे. खूप सुंदर पद्धतीने इथे डेकोरेशन केलं आणि इथे मध्ये मला वाटतं गरबा होतो संध्याकाळच्या टायमाला. तर चला आज जाऊया आणि देवीचं स्वरूप पाहूया आणि देवीचं दर्शन घेऊया. मुंबईची आई भवानी. खाली हत्ती आहेत आणि त्यांच्यावर बसली आहे मुंबईची आई भवानी आणि त्यांच्या पाठी आहेत नरसिंहा. खूप सुंदर मूर्ती. बघा देवीला कितीतरी असे सोन्याचा शृंगार केलेला आहे. त्यासोबत गजरे एवढं सर्व स्वरूप आहे देवीचं.
देवीला 4 भुजा आहेत. एका हातामध्ये चक्र, एका हाताने आशीर्वाद देते देवी. या हातामध्ये कमळ आणि त्रिशूळ आणि पाठी शंख. तर आपल्या पाठी आहे मुंबईची आई भवानी, जिचं स्वरूप एकदम सुंदर बनवलं आहे मूर्तिकाराने आणि पाठी प्रभावळामध्ये नरसिंह दाखवलं आहे. तर खूप सुंदर वाटली मला. आत्तापर्यंत जेवढ्या पण मूर्त्या पाहिल्या त्यापैकी ही खूप सुंदर मूर्ती आहे. दत्तवाडीची आईच्या नंतर आपल्याला मुंबईची आई भवानी खूप सुंदर वाटली. तर चला, मुंबईच्या आई भवानीचा विजय असतो. जाऊया आपण आता पुढे. यावर्षी नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवामध्ये ना एक गोष्ट मी महत्त्वाने म्हणजे आकर्षणाने जाणवली, ती म्हणजे ना की गणपती उत्सवाच्या टायमाला देखील मी गणपती बाप्पाला बोललो होतो की दर्शनाला येताना ना पावसाचा व्यत्यय येऊ नये. तसंच यावेळी मी नवरात्री उत्सवामध्ये देखील देवीला बोललो की देवीच्या दर्शनाला जाताना पावसाचा व्यत्यय येऊ नये. तर जेव्हा गणपतीच्या टायमामध्ये मी गणपती बाप्पाला बोललो तर गणपती बाप्पाने जशी माझी हाक ऐकली, तसंच नवरात्री उत्सवामध्ये देवीला हाक मारली तर देवीने देखील माझी हाक ऐकली आणि पावसाने अजूनपर्यंत तरी व्यत्यय आणलं नाही देवीच्या दर्शनाला. पहिले 3 ब्लॉग जेव्हा आपण शूट केले तेव्हा देखील पाऊस पडला नाही, पण मोस्टली तेव्हा सांगितलं होतं की नवरात्री उत्सवामध्ये ना भरपूर पाऊस पडणार आहे. पण यावेळी अजून तरी पाऊस पडला नाही जेव्हा मी दर्शनाला आलो. इतर टायमाला पडलेला आहे. तर देवाची म्हणजे गणपती बाप्पाची आणि देवीची म्हणजे आई भवानीची कृपा आहे आपल्यावर. तर चला आता जाऊया रे रोड साईडला आणि तिकडे जाऊन रे रोडच्या उंच देवी मूर्तीचं दर्शन घेऊया. आता आपण आलो आहोत रे रोडच्या महाराणीचे येथे आणि रे रोडच्या महाराणीचं आता आपण दर्शन घेणार आहोत. रे रोडची महाराणी. रे रोडची महाराणी बघा केवढ्या उंचावर बसवली. खूप उंच मूर्ती आहे. शंकर भगवान एका पायावर उभे आहेत आणि त्यांच्या खांद्यावर आहे देवी, म्हणजे एक तर सतीचं किंवा पार्वतीचं रूप आहे. खूप सुंदर आणि खूप उंच मूर्ती आहे. आणि ना इथे आपल्याला विष्णू भगवान दिसत आहेत श्री रंगनाथ स्वामी यांच्या अवतारामध्ये. आणि विष्णूंच्या बेंबीमधून निघाले आहेत ब्रह्मदेव. आणि हे बघा इथे हत्ती आहे. खूप सुंदर खूप सुंदर. आपण इकडे बघू शकतो शंकर महादेव एका पायावर उभे आणि त्यांच्या खांद्यावर आहे माता सती किंवा माता पार्वती. एवढं उंचावर आहे ना मूर्ती की तिथे तिला सोन्याचे शृंगार कसे घातले असेल काय माहिती, पण खूप उंचावर आहे. आता आपण रे रोडची महाराणी पाहिली होती. आता ही रे रोडची कुलस्वामिनी आहे आणि पोपटावर उभी आहे ती. आणि हिचे मूर्तिकार अरुण दत्ते आहेत. आता आपण रे रोडची महाराणी
आणि त्यासोबत रे रोडची कुलस्वामिनी पाहिली. तर रे रोडची महाराणी आणि रे रोडची कुलस्वामिनी खूपच उंच मूर्ती आहे. म्हणजे रे रोडची कुलस्वामिनी ही अरुण दत्तेंनी बनवली आहे, जी खूपच सुंदर आहे आणि उंच आहे. तर चला आता जाऊया रे रोडची मा पाहायला. तर आपण आलो आहे रे रोडच्या आई भवानीच्या दर्शनाला. इकडे आतमध्येच आहे रे रोडची आई भवानी. जाऊया आणि दर्शन घेऊया. तर ही बघा खूप उंच अशी मूर्ती आहे देवीची. आणि देवी आहे रानटी डुकरावर सवार आणि वरती आहे कंटारा. रे रोडची आई भवानी. खूप सुंदर मूर्ती. अरुण दत्तेंचं तिसरं मास्टरपीस आपल्याला पाहायला भेटलं. केतवाडीची आई, रे रोडची कुलस्वामिनी आणि आता रे रोडची आई भवानी. तर आत्ता आपण आलो रे रोडच्या शेवटच्या मंडळात, म्हणजे रे रोडच्या माच्या दर्शनाला. तिथे आपण रे रोडची मा पाहणार आहे. तर चला आज जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. रे रोडची मा. खाली गरुड आहे आणि गरुडाच्या वर उभी आहे रे रोडची मा. खूप सारे दागिन्यांनी सजवले देवीला. देवीला 6 हात आहेत. एक हाताने आशीर्वाद देते, एक हातात त्रिशूळ, एक हातात धनुष्यबाण आहे. इकडच्या हातांमध्ये इकडे धनुष्य आहे तर तिकडे बाण आहे या हाताला. आणि अजून 2 शस्त्र पण आहेत. असं देवीचं स्वरूप आहे. रे रोडची मा गरुडावर उभी आहे. हे बघा इकडनं बॅलेन्सिंग केलं आणि देवी उभी आहे. खूप सुंदर आणि उंच मूर्ती आहे. अंदाजे एक 20-22 फूट उंच असेल. गरुड पण सुंदर आहे आणि देवी पण सुंदर आहे. खूप सुंदर. तर हे रोडच्या देवीच्या इथे ना आई तुळजाभवानीचं मंदिर देखील आहे. हे बघा आई तुळजाभवानीचं किंवा महालक्ष्मीचं दोघांपैकी कोणाचं तरी मंदिर आहे. तर काहीच आत्ताच आपण रे रोडचे सर्व देवींचे दर्शन घेऊन आलो, ज्याच्यामध्ये रे रोडची महाराणी, रे रोडची कुलस्वामिनी, रे रोडची मा आणि रे रोडची आई भवानीचं आपण दर्शन घेतलं. आणि आता आपण आलो रे रोड स्टेशनला आणि इकडनं आपण चाललो घरी. तर महत्त्वाचा गोष्ट म्हणजे असं की जर तुम्ही रे रोडला इथे देवीच्या दर्शनाला यायचा विचार करत असाल आणि जर तुम्ही लेडीज असाल तर तुम्ही येण्याचं टाळा, असं माझं प्रकर्षाने म्हणणं आहे. त्याचं कारण म्हणजे की हा एरिया आहे ना खूपच मायग्रंट्स लोक, म्हणजे जे मायग्रंट वर्कर्स असतात ना, जे बाहेरून परप्रांतातून आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मुस्लिम आहेत, साऊथ इंडियन लोक जे आहेत, जे एकदमच बाहेरून आली आहेत, त्यांची ही वस्ती आहे. प्लस या वस्तीमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचं कोणतंही दुकान मिळणार नाही, रस्ते चांगले नाही आहेत. प्लस हा जो एरिया आहे ना हा डॉगचा एरिया आहे. म्हणजे इथे ना डॉगचं म्हणजे शिपचं रिपेरिंगचे काम वगैरे चालतात आणि रिपेरिंगच्या गोष्टी आहेत. त्यामुळे इथे ना फक्त माणसं आहेत, कोणत्याही प्रकारच्या लेडीज इथे अवेलेबल नसतात. त्यामुळे तुम्हाला इथे लेडीजने इथे येणं हे शक्यतो टाळायचं आहे. मी असं म्हणत नाही की हा एरिया 100% खराब आहे किंवा 100% लेडीजसाठी सेफ नाही आहे. पण अगर तुम्हाला यायचंच असेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 5च्या आधी या. 5-6च्या नंतर येऊ नका, कारण इथे जेव्हा तुम्ही संध्याकाळी येताना अंधार पडतो तर इथे ना लाईटची सुविधा नाही आहे रस्त्यावर. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे कुठे देवीच्या दर्शनाला आलात तर तुम्हाला येता जाता खूप सारा त्रास होऊ शकतो. रस्त्यानं खड्डे आहेत, ते सगळा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागणार आहे. तर हे तुम्हाला मला सांगायचं होतं. आणि अदरवाईज जर तुम्हाला रे रोडच्या देवीचं दर्शन घ्यायचंच असेल तर आपले व्हिडिओ तर आहे, त्यामार्फत तुम्ही देखील दर्शन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला इथे यायचंच असेल तर रे रोड स्टेशनला तुम्ही ईस्ट साईडला उतरलं तर तुम्हाला अंदाजे 10-15 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. इथून तुम्हाला पहिले रे रोडची महाराणी लागेल, मग रे रोडची कुलस्वामिनी आणि पुढे मग रे रोडची मा, रे रोडची आई भवानी असे लागतात. असे पुढे आहेत. पण तो एरिया थोडासा डेंजरस आहे संध्याकाळच्या टायमाला. सो यायचं असेल संध्याकाळी 6 नंतर तर अवॉइड करा. दुसऱ्या दिवशी सकाळी या. तुम्ही सकाळच्या टायमात कधीही येऊ शकता.
तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या लोकांना रे रोडला येऊन देवींचं दर्शन घेणं पॉसिबल नाही त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ते रे रोडच्या देवींचं दर्शन घेऊ शकतील. तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील देवीच्या दर्शनाच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.